मुंबईत 26व्या मजल्यावरून होऊन लहानग्याचा मृत्यू. चूक कोणाची? मुंबईसारख्या गजबजलेल्या आणि उंच इमारतींच्या शहरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. आलिशान टॉवर, महागड घर, सुंदर जीवन असतानाही एका कुटुंबाने आपलं आयुष्याचं सर्वात मोठं सुख, त्यांचा लहानगा, एका क्षणाच्या दुर्लक्षामुळे गमावला. 26व्या मजल्यावरून होऊन या देवदूताचा मृत्यू झाला आणि आता प्रश्न संपूर्ण परिसरात घुमतो आहे. चूक कोणाची? मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मुंबईतील या टॉवरमध्ये सकाळी सुमारे सकाळचे 10:30 वाजता घडली. 4 ते 5 वर्षांचा लहानगा आपल्या घराच्या गॅलरीत खेळत होता. गॅलरीत लहान मुलांच्या उंचीच्या तुलनेत कमी उंचीच्या रेलिंग होतं. त्या दिवशी आई घरातल्या कामात गुंतली होती, तर वडील ऑफिससाठी बाहेर गेले होते. काही क्षणातच कदाचित मुलगा चेंडू किंवा खेळण्याच्या मागे गेला आणि गॅलरीच्या काठावर जाऊन खाली कोसळला. 26व्या मजल्यावरून पडल्याने त्याला जागीच प्राण गमवावे लागले. इमारतीतील काही रहिवाशांनी सांगितलं की अचानक जोरात आवाज आला आणि ते बाहेर पळाले. खाली बघितल्यावर लहानगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. क्षणात सुरक्षा रक्षक, रहिवासी आणि नंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. तत्काळ मुलाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न उभे राहतात. उंच मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबांनी गॅलरी किंवा खिडक्यांवर चाइल्ड सेफ ग्रिल का बसवलं नव्हतं? 2. पालकांनी लहानग्याला एकटं का सोडलं? 3. इमारत व्यवस्थापनाने बालसुरक्षेसाठी आवश्यक सूचना दिल्या होत्या का? 4. कायदेशीर दृष्ट्या याची जबाबदारी कोणाची ठरते, पालकांची की बिल्डरची? बांधकाम नियमांनुसार उंच इमारतींमध्ये गॅलरीचं रेलिंग किमान 4 फूट उंच असावं आणि लहान मुलांसाठी अतिरिक्त सुरक्षा ग्रिल बसवणं आवश्यक आहे. परंतु अनेक ठिकाणी हे नियम केवळ कागदावर राहतात. मुंबईतील अनेक उच्चभ्रू टॉवरमध्ये असे प्रकार आधीही घडले आहेत, पण त्यातून फारसा धडा घेतला जात नाही. घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासात हा अपघात असल्याचं मानलं जात असलं तरी तपास अधिकारी इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. पालकांचं निवेदन, इमारत व्यवस्थापनाची माहिती आणि सुरक्षेच्या उपायांची चौकशी केली जात आहे. बालसुरक्षा तज्ज्ञांचं म्हणणं आहे, लहान मुलं अत्यंत जिज्ञासू असतात आणि त्यांना उंचीची भीती नसते. त्यामुळे घरातील गॅलरी, खिडक्या आणि जिने हे नेहमीच धोकादायक ठरतात. काही सेकंदाचं दुर्लक्ष देखील आयुष्यभराचं दुःख देऊ शकतं. त्यांच्या मते उंच इमारतीत राहणाऱ्या पालकांनी नेहमीच बालसुरक्षा साधनं जसं की लॉक इन सिस्टीम, चाइल्ड ग्रिल आणि सुरक्षा नेट वापरावीत. या घटनेनंतर कुटुंब कोलमडून पडलं आहे. आई सतत स्वतःला दोष देत आहे, तर वडील या धक्क्यातून बाहेर पडू शकत नाहीत. कुटुंबीय आणि शेजारी यांना अजूनही विश्वास बसत नाही की कालच खेळणारा हा गोड मुलगा आज कायमचा सोडून गेला आहे. ही घटना केवळ एका कुटुंबाची नाही, तर प्रत्येक पालकाची जागरूकतेची घंटा आहे. आपण कितीही व्यस्त असलो तरी लहान मुलांना कधीही एकटं सोडू नये. बालसुरक्षा हे फक्त सरकारी नियमांचं काम नाही, तर ती प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. आज एका लहानग्याचा जीव गेला, पण उद्या असे अपघात टाळण्यासाठी आपण आजपासूनच सावध राहणं गरजेचं आहे.